झाला थांब थांब तुम्ही आधी नको काढू थांब 1 मिनिट थांब या दाबाने चल जा उलटा टाक नाही सरळ उलटा होऊ दे त्याला मग नको गा होतो तो पाण्यात आमचा मोहित होतो तो मानणार होतो तो होतो राहू दे ग पाण्यात आहे आला आला हो किती फालतू वगैरे किती दरवाज्यावर पॅन्ट आहे मागे पाय लावून पुढे जातं नाक आपटतंय पुन्हा मागे जातं पुढे तर नाक आपटतंय त्याचं असतील छोटेसे असे आपल्या असं कुठेतरी असेल कारण त्यांना आपण बोललेलं वगैरे सगळं ऐकायला होतं समजत नाही ते सेन्सेस वरती चालतात म्हणजे हे त्यांची स्किन असते ना त्याच्यावरच ते लोक सेन्स करतात आपल्याला कसं असं टच केलेलं कळतं तसं त्यांना ऐकू पण येतं त्याच्यातनं खोटं लय बोलते लय मुली खोटं बोलते मी नाही तर सुनेने बोललेलं बोलते आपल्याला येऊन सांगते तिथंच जाऊन जाते पागल आहे ती काय बोलायचं ते म्हटलं तुला पण सांगायला सांगतो पगार म्हटलं कधी पण ना म्हटलं कमी असेल ना तर जास्त सांगू नये आणि जास्त कमी सांगायचं आता पगार हा एवढा ना सांगितलंच ना तर रस्त्याने गोड बोलून घेऊन पण जाते 15,000 कमवते तर 5,000 कमवतो मुश्किल आपलं मला 15,000 कमवलं ते नंदाताईंना नेऊन विकेल की गुजराती 15,000 देतात काय त्याला असंच आवडतं बघ ना करून देतोय तो झोपला डोळे बंद करतोय त्याच्या अंगावर कपडा टाकला झोप जो जो केलं ना ते आपला गप्प बसतो एक पाय बाहेर सोडेल आणि 3 पाय ते असे आतमध्ये घेतो लहान मुला हेड मसाज तुमच्याकडे पुन्हा हवा पास नाही अजिबात आणि गॅस चालूच असतो ना तुमचा कंटिन्यू सासवय तो जात नाही आता मीच जाते त्याला घेऊन चल पुढे आलं तेच मी बघते उतरतोय काय ए जम्प केला त्याला कळलं बघ उडी मारला ना त्याने सोनूकडे जायचंय त्याला हा त्याला कळलं आता काय होत नाही मी उतरू शकतो जाणार नाही त्याला खाली सोडलं तर कुठे नाही आपल्या जवळच राहतो असं भरभर भरभर जात नाही कुठे थांबलाय बेबी आहे ना छोटा बघते कुठे जाऊ त्याचा विचार चालू आहे बघूया कुठे जातोय कसा बघ हातपाय वापरतोय रांगत बाळ वाटत तसं वाटतंय बघ बघ चला जाऊया घरी चला पायाखाली गेला सोडून घेतली म्हटलं नंतर दुसरी बदलायला आता साडी नेसायला लागेल एवढूसा येतो एवढूसा लोकांना सांगितलं मग परत काय झालं आपल्याला काय माहिती आहे हिरो कोपरे बघून चालला
आता नाही राहणार, आता उडी मारेल. आता ए, कळलं ना चल. त्याला. चल घरी. त्याला असं वाटतं या बाजूनेच फक्त उडी मारू शकतो तो. रिटर्न इकडेच येईल बघ उडी मारायला. बघतोय पहिलं सगळं हम्म. कुठून कुठून ते मला कोण जाता बघत नाही ना, कोण पकडत नाही ना, मग मी चान्स मारून पळतो. येईल. मान कशी हलवत बसतो. बरं परत येतोय, फोन बघितला. ना परत त्याला उडी मारायची. प्रँक करू आपण एक छोटासा. बघूया मग मध्ये उडी मारतो की दुसरीकडे जातो. बघ किती शहाणा आहे बघ, रस्ता बदल दिया. इथे मग ठेवला नकोय होता. त्याला. पाण्यात नाही जायचंय. बघ ना. एवढीशी मान आहे बघा ना, डोकं घेऊन घुसायचे. घाबरत नाही तो असा. विचार चालू आहे कुठे जाऊ. त्या अंगावरची मॅक्सी पण तिची बघवत नाही. एवढे कपडे धुते पण ती मॅक्सी धुवत नाही धुते. हो तू ते कुठे ती मॅक्सी धुवतच नाही. ती दुसरी घालते बघा तिथं हवाला कपाटात ती दिली हा, ती फिट काय फूट वगैरे करून आणली. आमच्या करून टाकली तिला. म्हणलं घाल. मागे मी एक चांगली मॅक्सी ती बघा गुलाबी दिली होती. वाट लावून त्या चांगल्या मॅक्सी ती सोनूला झाली असती माझ्या गावाला गेल्यावर घालायला. चांगली मॅक्सी आणि नेऊन ठेवायची अशा थोड्या येतात ना सोनूच्या मापाच्या, नेऊन ठेवायची नाही एक चांगली दोन. होती मॅक्सी ती सोनूच्या मापाचीच होती. तर म्हटलं हिला उगाच दिली बाबा. तू आता नेहमी कशाला कपडे नेतेस? तिकडे एक दोन साड्या ठेवायच्या तिकडे जाऊन. आहेत तिथे साडे बिड्या माझ्या, पण ती ब्लाऊज नाही ना आता पहिल्याची होत. हा, त्या आणायच्या आणि इकडच्या नेऊन ठेवायच्या. ते ब्लाऊज नेऊन बघायला पाहिजे दोन त्याच्यावर. नाही मी आता काय ती करणार जुनी ब्लाऊज आणायची आणि तसे ब्लाऊज बॉर्डरवाले वगैरे पण जुन्या साड्या आहेत ना, ते घेऊन ठेवणार आहे तिथे. म्हणजे तिकडे कधी काय असलं की आपली नेसायला वगैरे पटकन तिथे. हा, मग मी तेच तसं करणार. सांगते मी तुला. border कपाट आहे ब्लाऊज. ना. हा, कपाट आहे. म्हणजे मान बघ न्यायला अशी नको कर. ए मान बघ, तुम्हाला. मान बघ, मान बघ. तरी काय कार्यक्रम असला की कशी नवीन पाणी कपडे. बघितलं आणि रस्ता मग ते बदललाय. घालायचे, maxi. त्याला पाण्यात नाही आणि घेऊन जायचंय. घेऊन ना maxi नाही खराब जायचंय होतात. त्याला. हा, राहत नाही. ते 8 दिवसांनी 15 दिवसांनी जाणं येणं असेल ना मग राहतात. महिन्याला आता उतरेल हा, आता उतरेल. कशी मग ती धुवून पण निघते. नाही नाही, काय करतोय काय नक्की. चला ए चल. पण वाकून बघायला शिकला तो. आता त्याच्यासारखा करत होता. असं वाकून बघतोय आधी खाली. हे बघ उतरेल असं वाटतंय तो इथं उतरेल. उतरू दे. बघतोय बघ कसा. आता मग नाही बोलतोय खूप खोल आहे. रस्ता बरोबर नाही बोलतो. हा ना. इथे टर्न मारायचा आहे. हा, बरोबर नाही. बघतोय कुठे कमी हाईट आहे. लगेच कसं जावं मी खाली. चल घरी नाही येत. चल घरी. चला मी जाते. बाय. चल 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 लवकर. जेवायचं ना. बघतोय कसं. काय बोलून बघतो. मान बघ कशी ठेवला नाही. टी शर्ट कुठला दुसरा आणला नाही, तोच घालतोय रोज. गावावरून आणलं नाही. रोज तो एकच घालून जाणार राहतोय. आता तो वाटतं फाटला वाटतो घालायचा तो. आता कालच्या वस्तू मी बघते आता 2-3 कालच दिवस बघितला. हा. तर तोच आहे. आज पण बघितला तर तोच घातला नाही. दोघींनी एकदम बसले होते पण तो काही बोलला नाही. भांडी घासायला काल तो नाहीच तिने घासला. नाही ती भंडारीला गेली. मी भंडारी घासली. ती गेली नसेल तुझी. नवरा घेऊन आला असेल गोळा करून. खाली नाही जाणार ती. घेऊन आला असेल कधी त्यांना. विश्वनाथची वेगळी पण नव्हती. ना कधी इथं झाडी कुठे होती काय. अरे ही चिमणीची आई. मग तिची कोपऱ्यात भैयानी होती. तिला पण पॅरेलाइज झालेला ना. जी 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 आहे तिला. मग तिचा मोठा पोरगा तो पोरगा लंबू तो येत नाही.
त्याच्या ह्याने माहिती असेल ना आम्हाला कुठे नाही. विषय काढते. आम्हाला नाही मला माहिती आहे. आता कधी बघवायला मी ओळखत नाही. आणि स्वतः ते राजाचं भाताचं जेलमध्ये गेलं ते कधी बोलतात का ते? मी नाही काय बोलली. पण ते विषय नाही नाही काढत, नाही काढत. ती ना नाही काढत. ती भाजी लागते ना राजाची आई हा. आणि ती भाजी लागते भाजीचा मुलगा ना हा. त्याच्यामध्ये करून अगदी बोलल्या ना आता की असं असं झालं. आता एक दिवशी मी मुद्दाम विचारलं काय होतो मुलगा आला काय बाहेर सोडला काय त्याला त्या दिवशी विचारलं होती बोलत होती ना विचारायचं. पोरगी पण आली पुणे तिची नणन आली त्यानंतर विचारणार होती तिने पण खाली केलं नेलं सगळं सामान. म्हणते त्याचं लग्न पण करायचं आहे. मी पण येऊन जाऊन राहील. मग सामान पण पाहिजे ना. तुला असं म्हणलं तो पोलीसमध्ये लागलाय त्याचं. मोठा आहे तो हा तो मोठा. लग्न झालं, महाराष्ट्राला गेले त्यांच्या काय भेटतो. डुब 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 डुब. आणि सूर्याला पाणी घालते म्हातारी कुठे कुठे सूर्य उगवतो ऐ पोरगा पण लावतो. मम्मी हा बघ. असं इकडे आहे ना बघायचं. इकडे तोंड करून उभं. इकडे कुठे आणि उत्तरेला कुठे सूर्य असं किंवा असं घालतात ना ते पाणी घालतात जसं काय ते हा. सूर्याला असं इकडे बघून घालतात. मम्मी पूर्व पश्चिम समजत नाही त्यांना. दक्षिणेला कोण पूजा करतो इकडे मावळायला जातो. इकडे मुलेल्या बच्चांचे तोंड करून पूजा करतात ना. मी असती तर बोलली असती. तर मी बोलणार होती जाऊ दे म्हणलं तुला आपल्याला कुणाला उगाच चांगलं वाटेल नाही वाटणार. इकडे इकडे असं उगवलं असं मावळलं असं पण इकडे तोंड करायचं. तर